नमस्कार सगळ्यांना. संजय भाईंनी सांगितलं तसं आज माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. कारण मी इकडनं हार्डली एक 2 किलोमीटरच्या अंतरावर राहतो. चिंचवडमध्येच लोकमान्य हॉस्पिटलच्या समोर श्रद्धा गार्डन म्हणून जी सोसायटी आहे तिथे मी राहतो. आणि ते म्हणतात ना, बाकी सगळं जगभर किंवा सगळ्या गोष्टी चालू असतात, पण घरचा आहे जो असतो किंवा घरी म्हणजे आपल्या भागात काही हे आपल्या कामाबद्दल सांगता येणं याचं थोडंसं एक वेगळं कौतुक असतं. त्यामुळं सायन्स पार्क पिंपरी चिंचवड आणि मराठी विज्ञान परिषदेचे मी हार्दिक आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना मला ही संधी दिल्याबद्दल. बेसिकली मी पुणे रिव्हर रिवायवल म्हणजे एकतर इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स हा मी 18-19 मध्ये केला, सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्स अँड नेचर कन्झर्वेशन. आणि त्यातून मग निसर्ग संवर्धन आणि या संबंधित गोष्टींमध्ये जोडल्या गेलो. मुळातच ट्रेकर असल्यामुळे निसर्गाची आवड होतीच. मी एव्हरेस्ट बेस कॅम्प, अन्नपूर्णा बेस कॅम्प हे सगळं केलेलं आहे. तर त्यामुळे ट्रेकिंग सह्याद्रीत आणि हिमालयात बऱ्यापैकी केलेलं असल्यामुळे एक निसर्गाची आवड होती. त्यातूनच हा कोर्स केला, सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्स अँड नेचर कन्झर्वेशन. आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे व्यवसाय माझा ऑलरेडी सौर ऊर्जेमध्ये म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोलरमध्ये होताच. आणि त्याला जोडून मग क्लायमेट चेंज, सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी या सगळ्या गोष्टींमध्ये काम करू लागलो. गेले 4-5 वर्षामध्ये काम करताना इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये फ्रेंड्स ऑफ इकॉलॉजिकल सोसायटी एक अल्युमिनाय असोसिएशनची आम्ही स्थापना केली. त्याचा मी वन ऑफ द फाउंडर कोर मेंबर आहे. आणि त्याच्यानंतर मग पुणे रिव्हर रिवायवल जे आहे, सध्या ज्या नद्यांचं जी अवस्था आपण बघतो पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये सगळीकडेच, मुळा असो, मोठा असो, पवना असो, रामनदी असो, इंद्रायणी असो, त्यांची काय अवस्था ते बघतो. तर त्याच्या इकॉलॉजिकल रिज्युनेशनसाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणून ज्या काही गोष्टी आता घडत आहेत की जिथं सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण च्या भिंती म्हणजे सिमेंटच्या भिंती बांधल्या जातात नदी तटावर, तर ते न करता त्या ॲक्च्युली इकॉलॉजिकली रिज्युनेट कशा कराव्यात आणि त्या पहिल्या स्वच्छ कराव्यात ह्याचा आम्ही आग्रह करत असतो. त्याच ह्याच्यातनं मग मी म्हणजे पुणे रिव्हर रिवायवलचा वन ऑफ द कोर मेंबर आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया रिव्हर्स फोरमचा एक नॅशनल कोर मेंबर आहे. आणि मागच्या वर्षी एक साधारण वर्ष झालं, 30 नोव्हेंबरला पुण्यात कार्यक्रम झाला होता SM जोशीला. आणि त्याच्यात आम्ही नॅशनल अलायन्स फॉर क्लायमेट अँड इकॉलॉजिकल जस्टिस या फोरमची स्थापना केली. नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुवमेंट हे गेले 30 वर्ष कार्यरत आहे. तर त्याचंच एक थीमॅटिक फोरम म्हणून नॅशनल अलायन्स फॉर क्लायमेट अँड इकॉलॉजिकल जस्टिस याची स्थापना केली. त्याचं मी वन ऑफ द नॅशनल फाउंडर कोर मेंबर आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे फ्रेंड्स ऑफ लडाख, फ्रेंड्स ऑफ नेचर ही एक जी मुवमेंट आहे त्याचा मी नॅशनल कोर मेंबर आहे. तिथं सोनम वांगचुक यांच्याबरोबर अगदी जवळनं काम करतो. आणि मागच्या वर्षी, कारण आता आज 1 तारीख आहे, मला मागच्या वर्ष म्हणावं लागेल, तर मागच्या वर्षी 9 फेब्रुवारीला सोनम वांगचुक यांना मी पुण्यात घेऊन आलो होतो. कारण आमचं जे पुणे रिव्हर रिवायवलचं राममुळा कॉन्फरन्सला चिपको आंदोलन आम्ही आयोजित केलं होतं. आणि त्याच्यासाठी सोनम वांगचुकला मी खास इथे पुण्यात घेऊन आलो होतो. तर सकाळी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. नंतर मग दुपारी ते चिपको आंदोलनात सामील झाले होते. त्या अगोदर जेव्हा त्यांनी 21 दिवसाचं उपोषण केलं होतं, हे लडाखच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संबंधी जे 21 दिवसाचं उपोषण केलं होतं, त्यावेळेस पुण्यात मी 10 दिवसाचं उपोषण करून त्यांना म्हणजे सक्रिय पाठिंबा दिला होता. आणि त्याचवेळेस फ्रेंड्स ऑफ लडाख, फ्रेंड्स ऑफ नेचर पुणे चॅप्टरची आम्ही सुरुवात केली होती. तर म्हणजे ते त्यांच्या 11व्या दिवशी मी ठरवलं की मी पण त्यांना सोबत करीन आणि जोपर्यंत ते करतील तोपर्यंत मी पण करीन. मग ते 21व्या दिवशी त्यांनी सोडलं, त्यावेळेस मग माझे 10 दिवसाचं उपोषण झालं होतं त्या ह्याच्यात. मग नंतर परत 9 फेब्रुवारी नंतर 9 मार्चला आहे, बरोबर 1 महिन्यानी ते परत पुण्यात त्यांना आणलं होतं. तेव्हा गांधी भवनमध्ये एक 5 दिवसाचा गांधी साहित्य संमेलन झालं होतं. त्याच्या समारोपाला ते अध्यक्ष म्हणून आले होते. अशी एक इंटरॅक्शन बाकी ठिकाणी पण त्यांचं भेटणं करणं आणि आमची इंटरॅक्शन होती आणि अगदी क्लोज बॉन्डिंग त्याच्यातनं झालं. त्यातूनच मग मध्ये त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना इथे पाठवलं वगैरे, अशा बऱ्याच काही गोष्टी झाल्या त्या आपण याच्यात बघूयात. पण त्या सगळ्या ह्याच्या गोष्टींमध्ये सोनम वांगचुक एक व्यक्तिमत्व म्हणून कसं आहे आणि त्यांनी जे हे वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग केलेत ते काय आहेत याचं अगदी जवळनं दर्शन झालं. बऱ्याचशा आमच्या इंटरॅक्शन झाल्या आणि त्यातनं ती माहिती होत गेली. ती काही प्रमाणात आज तुमच्या सगळ्यांसमोर ठेवतो आहे. बेसिकली मराठी विज्ञान परिषद आणि सायन्स पार्क पिंपरी चिंचवड असल्यामुळं मुख्य त्यांनी विषय जो मला दिला आहे तो सोनम वांगचुकमधला पर्टिक्युलर जो सगळ्यात ज्याच्यासाठी ते रेकग्नाइज झाले. आता 3 इडियट्स चित्रपटाचा उल्लेख केला गेला, ज्याच्यामुळे ते सगळ्या भारतातल्या प्रत्येक भारतीयाला आणि जगभरात त्यांची जी ओळख झाली की ते त्यांच्या शाळेमुळे, जी एक अनोखी आगळी वेगळी जी शाळा ते लडाखमध्ये चालवतात त्या शाळेमुळे त्यांची ओळख झाली, सेकमॉल. आणि त्यासंबंधीच मी आज तुमच्याशी थोडं वार्तालाप करणार आहे. मी प्रेझेंटेशन करत असलं तरी कधी कुठल्या काही प्रश्न असेल तर तुम्ही अगदी सहजपणे विचारू शकता. त्यानंतर पण आपण प्रश्नोत्तर पण करूच या.
कारण हे इंटरॅक्शन जास्त व्हावी असा एक आहे, वन वे डेव्हलप नको तसं. इनोव्हेटिव्ह स्कूल सेकमॉल लडाख. सेकमॉल आणि ती शाळाचं समजून घ्यायच्या ऐवजी थोडंसं आपल्याला पहिलं लडाख हा खूप एक आगळा वेगळा प्रदेश आहे भारतातला, म्हणजे भारतातलाच भाग असला तरी तो खूप आगळा वेगळा आहे. तर त्याची थोडीशी माहिती आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता जे उपस्थित आहेत त्यातले किती जण लडाखला गेलेले आहेत? कोणी गेलेलं आहे का? नाही ना, नाही हरकत नाही, म्हणजे तो तसा दुर्गम प्रदेश आहे, अगदी सहज आपण जसं मुंबईला जातो तसं काही लडाखला जाऊ शकत नाही, त्यामुळे नाही गेलं त्याच्यात काही वावगं काही नाही आहे. पण म्हणूनच त्याची एक थोडीशी माहिती पार्श्वभूमीला समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मग त्या शाळेतलं वेगळेपण जे ते अजून आपल्याला लक्षात येईल, त्याचे चॅलेंजेस आणि या सगळ्या गोष्टी. लडाख हे आपल्या म्हणजे भारताचा उत्तर भागातलं टॉपमोस्ट हे, म्हणून त्याला क्राऊन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, कारण तो सर्वोच्च प्रदेश आहे भारताचा उत्तरेकडचा. तो ट्रान्स हिमालयाचा एक भाग आहे आणि जसं मी म्हटलं नॉर्दर्न मोस्ट रिजन ऑफ इंडिया. तिबेटियन प्लॅट्यू जे आहे, तिबेट जे आहे त्याला धरून जो ह्याचा भाग आहे, म्हणजे तो पूर्णपणे तिबेटियन प्लॅट्यूला लागून आहे. इकॉलॉजिकली, कल्चरली, मग ट्रेड कनेक्शन्स वगैरे या सगळ्याचा त्याचा संबंध जो येतो तो सेंट्रल एशिया, जसं बल्तिस्तान वगैरे जे आहे ना त्याच्याबरोबर येतो. आणि अजून एक कारणासाठी जो खूप महत्त्वाचा लडाखचं महत्त्व जे आहे आणि जे फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे एका बाजूला चायनाची बॉर्डर आहे आणि एका बाजूला पाकिस्तानची बॉर्डर आहे. म्हणजे एका बाजूला LAC आहे आणि एका बाजूला LOC आहे. LOC पाकिस्तान बरोबरची आणि एका बाजूला चायनाची आहे. तर हा थोडासा नकाशामध्ये साधारण तुमच्या लक्षात येईल की तो लडाखचा भाग आहे आणि तिथे अक्साई चीन म्हणजे तो चायनाचा भाग आहे, त्याच्या खाली तिबेटचा भाग आहे आणि या डाव्या बाजूला जो आहे तो पाकिस्तानचा भाग येतो. आम्ही म्हटलं तसं एक आगळा वेगळा प्रदेश आहे. म्हणजे लडाखकडे पाहिलं की तो असं वाटतच नाही की तो पृथ्वीवरचा प्रदेश आहे, कुठं चंद्रावरचा किंवा असं मार्सवरचा वगैरे प्रदेश आहे का, असं त्याचं एवढा आगळा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की तो एक पठार आहे, एक फार उंचीवरचं पठार आहे आणि साधारण म्हणजे 3000 मीटरच्या वरचं पठार आहे. डोंगर आणि हे तर आहेत आणि त्याच्या दरम्यान पठार पण आहेत. डोंगरांमध्ये मेनली ग्रेट हिमालयन रेंज जी आहे ती जन्स्कार, लडाख, पँगॉंग आणि काराकोरम ह्या मुख्यतः रेंजेस आहेत, माउंटेन रेंजेस तिकडच्या. ज्या नद्या आहेत तर मुख्यतः इंडस नदी जी आहे, सिंधू नदी, ज्याच्यामुळं आपल्याला भारताचं म्हणजे जे नाव मिळालं ती जी हिंदू किंवा सिंधू आणि त्याच्यावरनं हिंदू, तर ते इंडस नदी ही लडाखच्या आरपार पूर्णपणे वाहते. त्याचबरोबर त्याच्या ट्रिब्युटरीज आहेत, त्याच्यात झंस्कार, श्योक, सुरू, द्रास, शिगर, नुब्रा या काही इंडस नदीच्या ट्रिब्युटरीज आहेत. मी म्हटलं तसा हा खूप आगळा वेगळा प्रदेश आहे. तो का, तर त्याचं हा म्हणजे थंड वाळवंट आहे ते, म्हणजे कोल्ड डेझर्ट ज्याला म्हणता येईल, की जिथं फारसा पाऊस पडत नाही, हार्डली 10 सेंटीमीटर पर इयर एवढाच पाऊस पडतो. खूप एक्स्ट्रीम क्लायमेट आहे, म्हणजे जेव्हा थंडीमध्ये किंवा रात्रीच्या वेळेस ते जे टेम्परेचर आहे ते -40 डिग्रीज पर्यंत पण जाऊ शकतं. -20, -30 तर कॉमन असतात, बऱ्याच वेळा -40 डिग्रीज पर्यंत जातं. आणि त्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये वगैरे ते अगदी +40 डिग्री पर्यंत पण जाऊ शकतं. एवढं एक्स्ट्रीम क्लायमेट रेंज आहे तिकडची. पाण्याचं हे फार महत्वाचं स्रोत आहे. म्हणजे हिमालय आपण बघितलं, ग्लेशियर्स आणि हे, तर पाण्याचं जे स्टोरेज म्हणून ते फार त्याला अतिशय महत्व आहे. ग्लेशियर्स आणि माउंटेन स्प्रिंग्स तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण हे सगळं असूनही उन्हाळ्यात मात्र तिथं पाण्याची कमतरता भासते. म्हणजे जो अख्ख्या उत्तर भारताला पाणी पुरवायला जे कारणीभूत ठरतात त्याच भागामध्ये उन्हाळ्यात मात्र पाण्याची कमतरता भासते. फारसं झाडी वगैरे नाहीये, म्हणजे वरचा उंच भाग असल्यामुळे त्याच्यात झाडी ही स्पेसमध्ये विरळ आहे झाडी वगैरे तिथे. आणि त्यामुळे तिकडच्या जे प्रजाती आहेत त्या पण थोड्या वेगळ्या प्रकारच्या, म्हणजे कॉमन ज्या आपल्याला दिसतात त्या नाही, थोड्या वेगळ्या प्रकारच्या. थंड वाळवंट मी म्हणतो त्याचे काही फोटो आहेत. ग्लेशियर्स आणि ग्लेशियर लेक्स हा फार महत्वाचा भाग आहे लडाखचा आणि त्याचा अभ्यास आणि त्याचं नीट समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. सध्या आता ग्लेशियर्स मोठ्या प्रमाणात मेल्ट होत आहेत, त्यामुळे लेक्स ज्या पूर्वी छोट्या होत्या त्या मोठ्या होत आहेत आणि त्यातून पूर येणं वगैरे हे प्रकार सुरू झालेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे, त्यामुळे हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे त्यातला. ग्लेशियर लेक्स आहेत तशाच अगदी हाय अल्टिट्यूड्सवरच्या ज्या लेक्स आहेत, जसं पँगॉंग लेक वगैरे आपल्याला फेमस आहे ती माहिती आहे, तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या लेक्सचा हा भाग आहे. ट्रेडिशनली इकॉनॉमी जर तिकडची पाहिली तर ती लँड बेस्ड इकॉनॉमी आहे. म्हणजे काय की मुख्यतः पॅस्टोरलिझम जे आहे ते तिथं मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त प्रमाणात पॅस्टोरलिझम आहे. फार्मिंग आहे, म्हणजे शेती आहे. शेतीमध्ये बार्ले म्हणजे सत्तू ज्याला म्हणतो आपण
किंवा बकवीट म्हणजे कुट्टू, वटाणा हे मुख्यतः तिथं त्याची शेती जास्त केल्या जाते. हॉर्टिकल्चरमध्ये जर्दालू आणि सफरचंद जास्त प्रमाणात आहे तिथं. तसंच ट्रेड हा म्हणजे शतक तिथं व्यापार हा चालत आलेला आहे. म्हणजे व्यापारासाठी तो एक मार्ग, सिल्क मार्गावरचा तो एक ठिकाण असल्यामुळे व्यापार हे काही शतकांपासून तिथे फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि अगदी नुकताच गेल्या एक 40-50 वर्षात, म्हणजे आताच मागच्या वर्षी 50 वर्ष साजरे केले, टुरिझम हे चालू झाले. त्याच्या आधी टुरिझम फारसं नव्हतं, पण आता टुरिझम दिवसेंदिवस बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर ह्या काही गोष्टींवर तिकडची इकॉनॉमी मेनली बेस्ड आहे. पॅस्चरलिझम म्हणजे ज्याला पशुपालन आपण म्हणतो, त्याचे हे काही फोटो आहेत. आणि तिकडचं पश्मिना हे लोकर जे आहे ना, जे पश्मिना शाल आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती असतील, तर ते अतिशय नावाजलेल्या आहेत म्हणजे भारतात पण आणि जगभरात. तर ती लोकर जी आहे पश्मिना लोकर, तर त्याचं हे सगळं लडाखमध्ये तिकडनं ती लोकर तयार होणं आणि त्यातून पुढे काश्मीरमध्ये त्या शाल तयार होणं हा भाग होतो. अतिशय थंड भाग असल्यामुळं तिकडची ती लोकर आहेत ती पण म्हणजे अगदी पातळ असली तरी अतिशय चांगलं त्याच्यातनं उष्णता मिळते आणि थंडीला परावृत्त करता येतं त्याच्यातनं. शेती ही अशा प्रकारची डोंगरांवरची शेती आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने अशी शेती असते तिथं त्या भागामध्ये. आता थोडं सोशो कल्चरल जर आपण पाहायचं म्हटलं तर ट्रेडिशनली लडाखमध्ये बॉर्न फेथ जे आहे तो ट्रेडिशनली होता. आणि आता त्याच्यात बुद्धिझम आणि मुस्लिम अशा 2 भागांमध्ये जास्त करून तिकडचे लोक बहुसंख्य विभागलेले आहेत. कारगिलचा जो भाग आहे तो मुस्लिम बहु आहे आणि लेहचा जो भाग आहे तो बौद्ध लोकांचा, बौद्ध बहु असा तो भाग आहे त्याच्यातला. जसं म्हणजे तिकडची शेती वेगळी आहे किंवा पॅस्टोरल हे आहे, त्याप्रमाणे तिकडचे सण वार, तिकडचं खाणं खाद्य या सगळ्याच गोष्टी खूप आगळ्या वेगळ्या आहेत. तिकडची भाषा, तिकडचं आर्ट्स या सगळ्याच गोष्टी खूप आगळ्या वेगळ्या आहेत. 95% लोकसंख्या जी आहे ती शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासी ह्याच्यात मोडते तिकडचं. आणि म्हणूनच आता जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यातली एक प्रमुख मागणी की आम्हाला 6 शेड्यूल द्या, कारण 95% आमची जी लोकसंख्या ती आदिवासी भाग आहे, त्यातला आदिवासी आहे. तिथेही बाकी ठिकाणी असतं तसं धर्म म्हणजे रिलिजन, जेंडर, कास्ट बेस्ड हायरार्कीज, डिस्क्रिमिनेशन या गोष्टी आहेत तिथं. पद्धत काही वेगळ्या असतील पण साधारण आहेत काही प्रमाणात तसं. आणि मुख्य भाषा जर म्हणलं तर लडाखी, हिंदी आणि उर्दू ही जास्त प्रमाणात तिथे बोलल्या जाते, वापरल्या जाते. हे साधारण काही फोटो, त्याच्यातनं वेगळं पण तुम्हाला लगेच जाणवेल. लडाखचं तिकडचं सोशो कल्चरल युनिकनेस जो आहे, आगळा वेगळा पण जो आहे ते तुम्हाला जाणवेल लगेच. कल्चरल आणि खाद्यामध्ये तुप्पा, मोमोज आता जे भारतभरात सगळीकडे फेमस झालेले आहे, ते मुख्यतः म्हटलं तर लडाखचं आहे. लडाख आणि तिबेट मधलं हा एक खाद्य आहे मोमोज. तुप्पा हे एक प्रकारचं सूप आहे. स्क्यू हे पण एक प्रकारचं सूप आहे. अशा म्हणजे तिकडचे हे अगदी वेगळं खाद्य पण जर म्हटलं तर तिकडचं खूप वेगळं आहे. म्हणजे तिथे जाऊन जर त्याची चव घेतली तर फार वेगळी मजा येते त्याला. थोडं आता गव्हर्नन्स कडे जर पाहिलं आपण, पॉलिटिक्स आणि गव्हर्नन्स, तर लडाख हे जवळपास 1000 वर्षापेक्षा जास्त एक राज्य म्हणून त्याचं अस्तित्व होतं, वेगळं अस्तित्व होतं लडाख. साधारण 19व्या शतकामध्ये डोगरा जे राज्य आहे, काश्मीरचे जे राजे होते डोगरा, त्यांनी लडाखला काश्मीरमध्ये विलीन करून घेतलं. स्वातंत्र्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचा ते एक भाग होता लडाख. आणि तिथे हिल काउन्सिल, ऑटोनॉमस हिल काउन्सिल 1995 पासून आहे. पंचायत 2001 पासून चालू झाल्या प्रत्येक गावांमध्ये. आणि नुकतंच आपल्याला सगळ्यांना माहिती 2019 मध्ये केंद्र सरकारने त्याला युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याची घोषणा केली, लडाखची सेपरेटली वेगळं म्हणून. हे झालं तिथे इथे सांगतात की म्हणजे पहिलं ते मातृभाषेत शिक्षण झालेलं असल्यामुळे नंतर तिथे एकदम ते पण म्हणजे 8.5 वर्षाचं झाल्यानंतर त्यांचे काका जे आहेत ते त्यांना घेऊन गेले की चला आता तुला शाळेत घालतो म्हणून पुढे. आणि पुढचे 2-2 महिने ते एक दुसरी म्हणजे एका गावातली एक शाळा, तर एक अजून एकदम लांब दुसऱ्या गावातली एक शाळा, तिसरी अजून एक लांब शाळा, अशा पुढचे 6 महिने त्यांचे गेले. पहिल्या 2 महिन्यात त्यांनी पहिलीचा अभ्यासक्रम कव्हर केला, दुसऱ्या 2 महिन्यात दुसरीचा केला आणि तिसऱ्या 2 महिन्यात तिसरीचा करून 9 वर्षाच्या होऊसपर्यंत ते रेग्युलर ह्याच्यात आले ते तसं टाकलं. पण ते म्हणे हे सगळं म्हणजे इतकं चॅलेंजिंग आणि वेगळं होतं, म्हणजे आधी काहीच नाही शिकलेलं किंवा वेगळ्या पद्धतीने मातृभाषेत शिकलेलं आणि आता एकदम इंग्लिश वगैरे ते सगळं, की त्यामुळे बहुतेक वेळा माझे शिक्षक मला आपल्या वर्गाबाहेर उभे करायचे आणि अशा प्रकारे मी आउटस्टँडिंग स्टुडंट होतो. म्हणजे नंतर त्यांनी 10वी-12वी होऊन मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेले ते. आणि आता मी म्हटलं तसं वडिलांचं सिव्हिल इंजिनिअरिंग कडे त्यांचं हे होतं आणि यांचं म्हणणं होतं की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू. दोघांमध्ये ते
झाले की नाही, वडील सिव्हिल इंजिनिअरिंग, ते मेकॅनिकल सिव्हिल, मेकॅनिकल सिव्हिल मेकॅनिकल, पण हे जरा थोडंसं आपल्या याच्यावर हट्टी राहिले, म्हणजे की नाही नाही मला मेकॅनिकलच करायचं. शेवटी वडील म्हणले ठीक आहे, तुझा खूप वाटतंय ना मेकॅनिकल, तर कर तू मेकॅनिकल, पण मग एक लक्षात घे की मी तुला शिक्षणाच्या खर्चासाठी 1 रुपया देणार नाही, तुला काय करायचं तू तुझं कर. अशा प्रकारे म्हणजे तिकडची पद्धत अशी होती की फर्स्ट इयर झाल्यानंतर तुम्हाला ठरवायचं होतं की कुठल्या स्ट्रीमला जायचं. सेकंड इयर पासून त्यांना स्वतः अर्न अँड लर्न अशा प्रकारे त्यांना करावं लागलं. म्हणजे दुसऱ्या वर्षापासून त्यांनी स्वतः कमवायला सुरुवात केली. श्रीनगर मधलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग करत होते. आता कमवायचं तर काय करायचं, म्हणजे कारण एकदम मोठा प्रश्न आला ना, इंजिनिअरिंगचे 3 वर्षाचा सगळा जो काही 3-4 वर्षाचा खर्च असेल, तो आता वडील 1 रुपया देणार नाही म्हटल्यावर तो काय करायचा, कसा करायचा. ते काय जे काही शिक्षणाचं आतापर्यंत तर त्यांनी सगळं अनुभवलं होतं, त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की शिक्षणाचं सगळं विचित्र आहे. म्हणजे एवढे 95% विद्यार्थी नापास होतात आणि हे सगळे त्यांचं काहीतरी एक विंटरमध्ये त्यांचं काय महिनाभराची कुठं टूर का असं काहीतरी गेलं होतं, तर तो चान्स घेऊन ते त्या टूरवर गेले नाही आणि ते लेहला परत आले. आणि त्यांनी 10वीतले जे विद्यार्थी नापास होतात किंवा 10वीतल्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तर ते क्लासेस घेताना खूप वेगळी पद्धत त्यांनी अवलंबली, म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव आणि ओव्हरऑल जे होतं त्याच्यातनं थोडी वेगळी पद्धत अवलंबली. आणि त्यामुळे असं झालं की त्या महिन्या 2 महिन्याचे जे काही त्यांनी क्लासेस घेतले, तर ते म्हणतात की त्या महिन्या 2 महिन्याच्या क्लासेसमध्ये माझं जे काही इंजिनिअरिंगचे पुढची वर्ष होते त्याचा सगळा पैसा माझा मी कमवला. त्यामुळे झालं काय म्हणतात ते की मला पैसे कमवण्यासाठी जगायचं किंवा पैसे कमवण्याचं जे काय आपलं असतं ना की अरे पोरांच्या मागे आपण लागतो की नोकरीला लाग, चांगली सरकारी नोकरी कर किंवा आता आयटी मध्ये जा, का तर मग तू जर सेटल होशील, पैसे कमवणं व्यवस्थित झालं पाहिजे वगैरे, ती भीतीच निघून गेली. म्हणजे 2 महिन्यात मी पुढच्या 3-4 वर्षाचं कमवून घेतलं. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी जगणं हा विषय मी सोडून दिला. आणि मग वेगवेगळे माझे विचार आणि वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले की ती एक जी भीती असते की अरे मला पैसे कमवायचे म्हणून शिकायचं करायचं, ती एक भीती निघून गेली त्यांची त्या काळातच, म्हणजे दुसऱ्या वर्षात असताना इंजिनिअरिंगच्या. 2 months could earn enough to take care of his 4 year study. या व्यतिरिक्त म्हणजे पुढचं एक थोडंसं आता त्यांच्या शिक्षणाशी संबंधित आहे म्हणून सांगतो की 2011 मध्ये ते फ्रान्सला गेले. फ्रान्सला जाऊन त्यांनी अर्थन आर्किटेक्चर हा अभ्यासक्रम शिकला. तो शिकायचं कारण, फ्रान्सला जायचं कारण हा जो अभ्यासक्रम आहे, मातीची घरं कशी बनवायची, हा अभ्यासक्रम शोधून कुठे त्यांना सापडेना. भारतात तर नाहीच, पण जगभरात पण अगदी हे चुकून माकून तो फ्रान्समध्ये सापडला. पण मग तो करायचा कारण आत्ताही आजच्या घडीलाही जर आपण पाहिलं तर 50% लोकसंख्या जगातली ही मातीच्या घरांमध्ये राहते. पण त्याचं आर्किटेक्चर किंवा ते कसं असावं, काय करावं, त्याच्या मागचं सायन्स, त्याच्या मागचं टेक्नॉलॉजी हे कुठेही शिकवल्या जात नाही. आणि ते त्यांना शिकायची होती. म्हणून 2011 मध्ये ते फ्रान्सला गेले. नुसतंच गेले नाही, तर तिथं तो अभ्यासक्रम फ्रेंच भाषेत होता, म्हणून तो शिकण्यासाठी त्यांनी फ्रेंच भाषा शिकली 2011 मध्ये. त्यांना जवळपास 7 ते 8 भाषा येतात, त्यातली फ्रेंच ही भाषा त्यांनी तो अभ्यासक्रम शिकायचा याच्यासाठी शिकली. आता थोडं आपण सेगमॉल या मुवमेंटकडे येऊया. विद्यार्थ्यांना त्यांनी कोचिंग वगैरे केलं आणि हे सगळं झालं. मग त्यांचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर जवळपास लगेचच, म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर लगेचच त्यांच्या डोक्यात ते विचार घोळतच होते. आणि त्यांनी त्यांच्या भावांनी आणि अजून एक 5 जण अशांनी मिळून स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख याची स्थापना केली. 1988 साली. 1987 साली त्यांचं इंजिनिअरिंग झालं आणि 88 मध्ये लगेच त्यांनी या मुवमेंटची स्थापना केली. एक कल्चरल प्रोग्राम थ्रू फंड्स वगैरे रेज केले, कारण पैसा कोणाकडेच नव्हता. सगळे त्यांच्या वयाचेच त्यांचे मित्र आणि भाऊ होते त्याच्यातले. त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारे म्हणजे त्यांचं मुख्य ध्येय काय होतं की सेगमॉल शुड ट्रेन टीचर्स टू मेक देअर लेसन्स ऍक्टिव्हिटी बेस्ड. म्हणजे जे धडे जे शिक्षक देत आहेत ते ऍक्टिव्हिटी बेस्ड असले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांसाठी ते एंगेजिंग असले पाहिजेत. विद्यार्थ्यांसाठी ते टीचिंग अँड लर्निंग हॅव टू बी अ जॉय. म्हणजे ते बर्डन नाही, दडपण नाही शिक्षणाचं आलं पाहिजे, तर त्याचा एक आनंद मिळाला पाहिजे शिक्षणाचा. हे ध्येय होते ही मुवमेंट चालू करण्यामागचं त्यांचं. 88 मध्ये सेगमॉल चालू केलं. 94 मध्ये त्यांनी ऑपरेशन न्यू होप म्हणून लॉन्च केलं गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशन मध्ये. आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिकडच्या कम्युनिटीला विश्वासात घेऊन, तिकडच्या समाजाला विश्वासात घेऊन शाळांमध्ये एज्युकेशनचा सिलेबस आणि पद्धत दोन्ही बदलायला सुरुवात केली त्यांनी या ऑपरेशन न्यू होपच्या अनुषंगाने. 1994 पासून टीचर्स ट्रेनिंग चालू केलं त्यांनी की वेगळ्या पद्धतीने कसं तुम्ही शिकू शकाल, क्रिएटिव्ह, चाइल्ड फ्रेंडली, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन कसं देऊ शकाल. करिक्युलम मध्ये चेंजेस केले बऱ्यापैकी, जे लडाखी कल्चर आणि कॉन्टेक्स्टला धरून होते असं करिक्युलम तयार केलं त्यांनी. इंग्लिशला प्राधान्य दिलं बाकी उर्दू आणि दुसऱ्या भाषांपेक्षा, कारण शेवटी पुढे तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकावं लागतं, त्यामुळे एक कुठलं तर इंग्लिश. पण ही जी काही ऑपरेशन न्यू होप ही 94 मध्ये चालू केलेली चळवळ होती, त्याला असं म्हणता येईल की दॅट वॉज अ गेम चेंजर इन लडाख.
म्हणजे खूप त्यांनी शिक्षण पद्धतीत खूप वेगळा बदल आणला. जे साधारण 95% फेल होतं त्यांनी 5% पास होत होते, त्याचा हळूहळू बदल होत गेला आणि 5% वरनं 7%, मग 2000ला 23%, 2001 मध्ये 36%, 49%, 55% तो जवळपास हा बदल आला. 5%पासून 55% केला त्यांनी बदल या मुवमेंट थ्रू. आणि अर्थातच पुढे अजून गव्हर्नमेंटच्या सपोर्टाने ह्या सगळ्यातनं मग जवळपास 75-80% विद्यार्थी पास व्हायला लागले, जे फक्त 5% विद्यार्थी पास होत होते. पण तरी त्यांचा विचार पुढे होता की जे काही समजा अगदी 80-85% झाले तरी कुठेतरी 20% जे आहेत, 10-15% ते नापास होत आहेत, तर ते तरी का व्हावेत? म्हणजे असं आपल्याला आकडेवारीमध्ये ठीक वाटतं, पण तोच जर तुमचा मुलगा असेल जो नापास होणारा, तर मग काय? त्यामुळे एकही विद्यार्थी नापास होऊ नये ह्याच्यासाठी काय करता येईल असं त्यांचा पुढचा विचार त्याच्यात चालू होता. आणि त्यातूनच मग 1999 साली त्यांनी हे सेकमॉल या शाळेची स्थापना केली. या खूप आगळ्या वेगळ्या शाळेची स्थापना केली. आता ह्या शाळेचं आगळं वेगळं पण काय आहे? मुळात डिझाईन पासूनच, म्हणजे ती शाळा जी बांधली आहे त्याच्यापासूनच त्याचं आगळं वेगळं पण आपल्याला लक्षात येतं. पुढे मी थोडंसं प्रत्येकाचं डिटेलमध्ये सांगेन, पण आधी काय काय मुद्दे आहेत ते आपण बघून घेऊया. त्या शाळेचं डिझाईनच खूप आगळं वेगळं आहे. त्याचं ऍडमिशनचे जे क्रायटेरिया आहेत ना विद्यार्थीचे, ते पण आगळे वेगळे आहेत. म्हणजे इथं एकच महत्वाचा क्रायटेरिया त्यांचा ऍडमिशनचा काय आहे? किती टक्के मार्क्स पाहिजे असतील ऍडमिशनला सेकमॉलमध्ये, विद्यार्थ्यांनी किती टक्के मिळवावे किंवा काय करावं, तर तो नापास झालेला असला पाहिजे. 10वी मध्ये नापास झालेला असेल तर त्याला ऍडमिशन मिळेल. म्हणजे नापास होणे हा क्रायटेरिया या शाळेमध्ये ऍडमिशनचा. हा खूप आगळा वेगळा प्रयोग होता. ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट जे आहे ते पण खूप वेगळ्या पद्धतीने होतं, कारण ती जी काही ही विद्यार्थी जे ऍडमिशन घेत होते तेच ते शाळा चालवत होते. तिथं वेगळं प्रिन्सिपल किंवा वेगळं कोणी स्टाफ वगैरे म्हणजे काही प्रमाणात तो होता, पण मॅनेजमेंट जी आहे शाळेची, ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट, ते विद्यार्थी स्वतःच करत होते. शिक्षण पद्धत पण वेगळी होती. करिक्युलम वेगळा होता, लोकल रेफरन्स होता, कॉन्टेक्स्ट होता त्या पद्धतीचा. आणि सिम्पल सायन्स बेस्ड एक्सपेरिमेंट्सवर जास्त भर होता. हँड्स ऑन ट्रेनिंग आणि प्रयोग ह्याच्यावर भर. आणि ते वैज्ञानिक प्रयोग, सायन्स, सिम्पल सायन्स. फार त्याच्यात खूप हायटेक कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजी कुठलीही नाही, रॉकेट सायन्स कुठलंही नाही, सिम्पल सायन्स त्याच्यावर. आणि खूप वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स त्या विद्यार्थ्यांनी त्यातून डेव्हलप केले. म्हणजे हे सगळं जे आगळं वेगळेपण आहे त्याचे एक फॅन्टॅस्टिक वेगळे आगळे रिझल्ट पण मिळाले. म्हणजे इनोव्हेटिव्ह, एक्स्ट्रॉर्डिनरी, फॅन्टॅस्टिक रिझल्ट या सगळ्या गोष्टींना. आता एक एक मुद्दा आपण त्यातला पाहूया. कॅम्पस हे सेकमॉलचं कॅम्पस आहे. म्हणजे एक लांबनं चित्र आहे, इंडस नदी, सिंधू नदीच्या काठावरच सेकमॉल शाळा आहे. आणि बाकीचा लांब लांब पर्यंतचा प्रदेश कसा आहे हे तुम्हाला दिसतंय त्या वरच्या चित्रामध्ये. आणि खाली ती शाळा दिसतीये. शाळेचं जे आहे त्याच्यातलं जे डिझाईन जे आहे ते सगळं अशा पद्धतीने, म्हणजे साऊथ फेसिंग आहे शाळा. दक्षिणेला पूर्णपणे फेस आहे, की जेणेकरून सूर्य ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून तिथे लाईट ही नॅचरल लाईट राहील अशा पद्धतीने त्याचं डिझाईन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर वॉर्म पण राहील, म्हणजे गरम पण राहील. म्हणजे जेव्हा बाहेरचं एक्स्ट्रीम क्लायमेट टेम्परेचर असेल तेव्हा पण आत तिथं उष्णता असेल, अशा प्रकारे त्या शाळेचं डिझाईन केलेलं आहे. शाळा बांधताना इको फ्रेंडली मेथड्स अँड मटेरियल्स वापरलेले आहेत. म्हणजे मातीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. एकदम साधं सोपं स्वस्त मटेरियल वापरलेलं आहे. कुठेही डेब्रिज नाही, कुठलं बाकी काही पोल्युशन नाही, कुठली इम्पोर्टेड वस्तू नाही. जे काही लोकल मटेरियल आहे, माती आणि आजूबाजूला जे तिकडचं वापरात असलेलं मटेरियल आहे त्याचा वापर करून शाळेचं बांधकाम केलेलं आहे. आणि ही हिवाळ्यात गरम राहते आतमध्ये शाळा, आणि तसंच उन्हाळ्यात ती थंड पण राहते. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला आहे. हे खूप उंचीवरचं वाळवंट आहे, त्यामुळे सौर ऊर्जा तिथं मोठ्या प्रमाणात आहे. 365 दिवसातले 300 दिवस तिथं सौर ऊर्जा चांगली मुबलक असते. म्हणजे एक्स्ट्रीम क्लायमेट त्याच्यासाठीच म्हणतो की एका बाजूला -40 डिग्री पण टेम्परेचर आहे, पण दुसऱ्या बाजूला +40 डिग्री पर्यंत जातं आणि सौर ऊर्जा दिवसा भरपूर असते. म्हणून त्याचा जास्तीत जास्त वापर करून तिकडचं जे काही खाणं आहे ते पूर्णपणे सौर ऊर्जेवर होतं. ग्रीन हाऊस फार्मिंगसाठी, म्हणजे खाणंच तिथं सौर ऊर्जेवर बनतं असं नाही, तर शेती पण सौर ऊर्जे ग्रीन हाऊस पद्धतीने होते आणि त्याच्यात सौर ऊर्जेचा वापर होतो. पूर्ण बिल्डिंगमध्ये नॅचरल लाइटिंग मी म्हटलं तसं आहे. सौर ऊर्जा इलेक्ट्रिसिटी पण वापरलेली आहे. म्हणजे सोलर पॉवर प्रोजेक्ट जे आपण म्हणतो तसं सोलर पॉवरचे जे पॅनल्स आहेत ते वापरून इलेक्ट्रिसिटी त्याच्यावरच आहे. पाणी पण गरम सौर ऊर्जेवरच होतं. सोलर वॉटर हीटर्स आपल्याला माहिती आहेत. ते सोलर वॉटर हीटर पण ते विद्यार्थ्यांनीच डिझाईन करून त्यांनीच बनवलेले आहेत. म्हणजे ते काही वेगळं कुठल्या कंपनीचं बाहेरनं आणलेले नाहीयेत. पंप वगैरे जो वापरायचा तोही सौर ऊर्जेवरच चालतो. इतकंच काय, तिथं जे शेतीबरोबर गायी ठेवलेल्या आहेत, डेअरी पण तिथे चालते. म्हणजे जे काही दूध वगैरे आहे ते तिथे तिथल्या तिथं त्या गायींकडनंच मिळतं.
तर त्यांचं जे शेड आहे ते पण सौर ऊर्जेवर चालतं, ते पण गरम राहतं. अशा पद्धतीने ते शेड बांधलेलं आहे, त्याच्यात पण सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे. तर ते शेडमध्ये जे गरम राहतं, म्हणजे हिवाळ्यात पण तिथेही उष्णता राहते, तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की गाई जे दूध देते त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात फरक पडला. कारण जे नॉर्मल रूम टेम्परेचर आहे त्यालाच ती राहते, नाहीतर मग काय होतं की जेव्हा थंड खूप जास्त असेल तर तिची सगळी जी ताकद आहे ते थंडीपासून वाचवण्यासाठी स्वतःला जे काही 200-250 किलोचं शरीर आहे ते थंडीपासून वाचवण्यासाठी तिला जास्तीत जास्त ताकद वापरावी लागते, त्यावेळेस दुधाचं प्रमाण कमी होतं. पण ते करावं न लागल्यामुळं इथं दुधाचं प्रमाण हिवाळ्यात पण खूप चांगलं मिळतं बाकी ठिकाणपेक्षा त्यांना. म्हणजे असे इतक्या वेगवेगळ्या कल्पना, छोट्या छोट्या साध्या साध्या आणि सिंपल सायन्स बेस्ड, कुठलीही रॉकेट टेक्नॉलॉजी नाही, असं त्यांनी अंमलात आणलेलं आहे. आता हा जो प्रोग्राम जो आहे ना की 10वी फेल वाल्यांनाच ऍडमिशन, तर तो नक्की काय आहे ते आपण बघूया. 1 इयर गॅप प्रोग्राम आफ्टर मॅट्रिक्युलेशन, म्हणजे 1 वर्ष, म्हणजे 2 प्रोग्राम आहेत त्याच्यात. एक फाउंडेशन प्रोग्राम पण आहे. फाउंडेशन प्रोग्राम मध्ये 10वी नापास झालेला आहे तो येतो आणि त्याला एक काही वेगळ्या पद्धतीने हे होतं. आणि दुसरा आता काही वर्षांपासून त्यांनी चालू केला तो 1 इयर गॅप प्रोग्राम चालू केला आहे. म्हणजे 10वी झाल्यानंतर 1 वर्ष तू गॅप घे आणि ये इथे आणि तुला काय करायचं ते कर, किंवा थोडंसं 4 गोष्टींचा अजून अनुभव घे, जगात काय चाललंय, बाहेर काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे समजून घे आणि मग ठरव की तुला पुढे काय नक्की शिकायचं. म्हणून ह्याला 1 इयर गॅप प्रोग्राम असं म्हणतात. प्रेफरन्स टू दोज हू हॅव फेल्ड इन 10th स्टँडर्ड, मी म्हटलं तसं. इन्स्टेड ऑफ ऑर्थोडॉक्स एज्युकेशनल सिस्टीम, आपली सध्या प्रचलित जी शिक्षण व्यवस्था आहे ती 3R वर आहे. रिडिंग, रायटिंग, अरिथमेटिक. हे 3R त्याला म्हणलेले आहेत त्यांनी, रिडिंग, रायटिंग आणि अरिथमेटिक. प्रोनाऊन्सिएशन वाईज समजा गेलं तर 3R. तर त्याच्याऐवजी इकडची जी शिक्षण पद्धती सेटमॉन मधली आहे 3H वर डिपेंड आहे. 3H म्हणजे काय, सगळ्यात पहिले तर हँड्स, हाताने काम करून शिकायचं. हेड, मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन सगळं तुम्हाला करायचं, तुम्ही ठरवायचं काय करायचं. एक इलेक्शन होणार, इलेक्शन मध्ये कमिटीज फॉर्म होणार, वेगवेगळ्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार, मग तुम्ही ठरवायचं की ते 2 महिने पुढचं तुम्हाला कसं मॅनेज करायचं. त्यामुळे डोक्याचा वापर तुम्हाला करणं, स्ट्रॅटेजी डिझाईन करणं, पुढच्या 2 महिन्याचं प्लॅनिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात. आणि हार्ट, अर्थात कुठलंही शिक्षण जेव्हा ते हृदयाला भेटतं तर तेव्हा तो विद्यार्थी मनापासून शिकतो. त्यामुळे त्यांनी हे 3H चा बेस ठेवलाय. एच, हेड जे आहे त्याच्यात जर आताच मी म्हटलं तसं सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, गोल सेटिंग, प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, एंटरप्राइजिंग, अकाउंटेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यात त्यांच्याकडे पद्धत अशी आहे की ऍडमिशन झाली की इलेक्शन होतं विद्यार्थ्यांचं आणि वेगवेगळ्या कमिट्या फॉर्म होतात आणि त्या कमिट्यांनी त्यांची जबाबदारी जी आहे ती पुढच्या 2 महिने रन करायची आणि 2 महिन्यानंतर त्यांनी प्रेझेंटेशन द्यायचं. प्रेझेंटेशन हीच त्यांची परीक्षा, म्हणजे वेगळी परीक्षा नाही. ते जे काही त्यांनी 2 महिन्यांना अनुभवलंय केलंय त्याचं त्यांनी प्रेझेंटेशन द्यायचं. मग त्याच्यात एक ग्रुप असेल तो डेअरी सांभाळेल, एक ग्रुप असेल तो तिकडची शेती सांभाळेल, फार्मिंग सांभाळेल, एक ग्रुप असेल तो ऍक्च्युअल तिकडचं जे मॅनेजमेंट आहे ते सांभाळेल, एक ग्रुप ते सौर ऊर्जेचं जे काही टेक्निकल असेल त्याचं मेंटेनन्स असेल ते सांभाळेल. अशा ते वेगवेगळ्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंटच्या कमिटीज त्या स्टुडंट्सच्या फॉर्म होऊन त्यांनी ती जबाबदारी घ्यायची आणि त्यांनीच त्यांचं ते करायचं. पण 2 महिन्यानंतर मात्र कोणीतरी मोठा व्यक्ती, प्रमुख पाहुणानी, बरेच त्यांचे पॅरेंट्स आणि बाकी पण बाहेरचे लोक वगैरे बोलवतात. त्यामुळे म्हणजे त्या विद्यार्थ्यांवर दडपण राहतं की ह्या सगळ्यांसमोर आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, किंवा म्हणजे आपल्याला काम केल्याशिवाय तर प्रेझेंटेशन देता येणार नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून ते अगदी मनापासून त्याच्यात काम करतात. तर हे हेडचं झालं. हँड्स ऑफकोर्स म्हणजे लर्निंग बाय डुईंग, शेती असेल, हे सगळ्या गोष्टी. आणि जो करिक्युलम जो आहे तो इमोशनली कनेक्ट होणारा आहे, जो आहे लोकल रेफरन्स असलेला, कॉन्टेक्स्ट असलेला, त्यामुळे इमोशनली ते विद्यार्थ्याला कनेक्ट होता येतो. त्याचेच काही चित्र तुम्हाला बघता येतील की कशा प्रकारे ते होते. आता इथं ते ग्रुप जो आहे तो चर्चा करतोय की आपल्याला काय प्लॅनिंग करायचंय पुढच्या 2 महिन्यात वगैरे. खालच्या ह्याच्यात ते प्रेझेंटेशन करतात 2 महिन्यानंतरचं. आणि बाकी हे एकदम एन्जॉय, फन, म्हणजे आनंदात हसत खेळत शिकणं हा मुख्य उद्देश. टेन्शन नाही अभ्यासाचं काही. 2 महिन्यानंतरचं जे प्रेझेंटेशन असतं ते अशा प्रकारे होतं. आता हँड्स ऑन ट्रेनिंग मध्ये हे जर डाव्या बाजूचा फोटो तुमच्या लक्षात येत असेल तर ते दूध काढते ती मुलगी, डेअरी कमिटीतली ती असणार आहे. मग त्याच्या बाजूला शेती करणारे दिसतात आपल्याला, सौर ऊर्जेचं मेंटेनन्स वगैरे त्या सगळ्या ह्याच्यातलं ते अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, एक्सपेरिमेंट, सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स हे सगळं दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये. आर्किटेक्चर जे मी म्हटलं 2011 मध्ये त्यांनी जाऊन स्वतः शिकलं आणि आता ते विद्यार्थ्यांना ते शिकवत आहेत की हे जे काही बांधकाम आहे, मेंटेनन्स आहे, ते सगळं तुम्ही तुमचं करायचं शाळेचं. शाळेची बिल्डिंग जी उभी राहिली ती विद्यार्थ्यांनी उभी केली. सेंद्रिय शेती, तिथे कुठलंही केमिकल वापरलं जात नाही, कुठले फर्टिलायझर आणि हे नाही, नॅचरल पद्धतीने जी शेती आहे ती विद्यार्थ्यांना शिकवली जाते आणि विद्यार्थी खूप अगदी आनंदाने रममान होतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ग्रीन हाऊस आहे, कारण एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये मग शेती होऊ शकत नाही हिवाळ्यात वगैरे.
ग्रीन हाऊस मधलं टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे आणि ते नॅचरल पद्धतीने त्यांना हिवाळ्यात पण शेती करता येते. हे डेअरीचं काही चित्र आहे. आणि मग म्हणजे शेती केल्यानंतर जो काही भाजीपाला तिथं जो काही लागतो वगैरे तो सगळा मॅक्झिमम त्या शेतीतनं वापरला जातो. तसंच दूध वगैरे जे काही लागतं ते लोकल याच्यातनं वापरलं जातं. त्यामुळे म्हणजे त्यांची जी खर्च जो आहे त्याच्यातला विद्यार्थ्यांचा म्हणजे 1/3 भाग जो आहे फीचा, तो त्यांनी हे कामं करून जे काही दूध देणं किंवा समजा शेतीतनं जे काही उत्पन्न झालेलं आहे या सगळ्या गोष्टीतनं 1/3 खर्च निघतो. 1/3 खर्च त्यांचा एक्सचेंज प्रोग्राम चालतात. म्हणजे परदेशातले विद्यार्थी इथे येतात शिकायला, इकडचे विद्यार्थी परदेशात जातात अनुभव घ्यायला करायला वगैरे. बाहेरचे जे विद्यार्थी येतात ते जे काही फीज देतात त्याच्यातनं 1/3 खर्च निघतो आणि 1/3 खर्च मात्र ते विद्यार्थ्यांकडनं घेतात. कारण सगळं फुकट घेतलं तर त्याचं काही किंमत राहत नाही, त्यामुळे काही थोडा खर्च घेतात. त्याच्यात पण ज्यांना अगदी अडचण असेल त्यांना तो खर्चही माफ करतात किंवा कमी करतात, पण नाहीतर मग 1/3 खर्च विद्यार्थ्यांकडनं घेतात. अशा प्रकारे ते फी स्ट्रक्चर आहे तिकडचं सेक्मॉलचं. आता हे विद्यार्थी जेव्हा त्यांच्या एंडला म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये जेव्हा त्यांचा वर्षभराचा प्रोग्राम संपत येतो तेव्हा त्यांना भारतभरात काही निवडक ठिकाणी वेगवेगळे जे जिथं गोष्टी होतात तिथं ते खास त्यांना टूरला पाठवतात, व्हिजिटला पाठवतात. मागच्या वर्षी ते पुण्यात आले होते आणि मला ती संधी मिळाली की त्यांना इकडच्या काही वेगवेगळ्या गोष्टींचं नेऊन प्रत्यक्ष दाखवून समजवता आलं. आणि एक 31 मार्च आणि 1 एप्रिलला ते पुण्यामध्ये होते मागच्या वर्षी. आपलं सासवडच्या पुढं पाणी पंचायत म्हणून तुम्हाला काही जणांना माहिती असेल किंवा ग्राम गौरव प्रतिष्ठान सासवडच्या पुढे आहे. विलासराव देशमुख जे सिनियर मंडळी त्यांना कदाचित आठवत असेल, सॉरी विलासराव साळुंके जे सिनियर मंडळी त्यांना आठवत असेल की 1972 साली भीषण दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता. त्यावेळेस त्यांनी तो विचार करून वेगळं कसं करता येईल, पाण्याचं काय करता येईल, याच्यातनं ते ग्राम गौरव प्रतिष्ठानची स्थापना साधारण 73-74 मध्ये विलासराव साळुंकेंनी केली. आणि खूप वेगवेगळे पाण्याबद्दलचे प्रयोग त्यांनी तिथं केले की दुष्काळ होता, पाणी मिळत नव्हतं, मग काहींकडे खूप जास्त पाणी आहे आणि काहींकडे अजिबातच पाणी नाही, तर ते नव्हता इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, गावांमध्ये प्रत्येकाला सम प्रमाणात पाणी मिळेल असे काही वेगळे प्रयोग त्यांनी केले. आणि त्याच्यासाठी मग चेक डॅम्स बांधणं असेल किंवा अजून बाकी काही गोष्टी, पाण्याचा नॅचरल फ्लो नदीपासून कसा येईल वगैरे असे बरेच त्यांनी प्रयोग केले. 50-1 वर्षात केलेले आहेत. ह्याचा थोडासा त्यांना जाऊन तिथं प्रत्यक्ष अनुभव त्या विद्यार्थ्यांना आम्ही दिला. तिथं त्यांनी काही वेळ साईट्सवर जाऊन ते चेक डॅम्स कसे बांधलेले आहेत, तर ती पाणी वाहून न्यायची नॅचरल म्हणजे तिला पंप न वापरता फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर नदीपासून पाणी शेतापर्यंत वेगवेगळे आणलेलं आहे. तर मग ती सिस्टम त्यांना दाखवली की ही कशी होती असं. आणि मग आता विलासराव साळुंके नाही आहेत, पण कल्पनाताई साळुंके ज्या त्यांच्या मिसेस आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन की काय कसं आहे काय नाही, त्यांचा अनुभव गेले 50 वर्षातला हे सगळं विद्यार्थ्यांनी केलं. तो दोष आपण नॉर्मली विद्यार्थ्याला देतो, नापास झाला की अरे काय कसं आहे, तुला एवढं कळत नाही का, साधे एवढे मार्क मिळवता येत नाही काय, अमुक सगळं चालू होतं आपलं. हा तर 5 वेळा नापास झाला होता. तोच विद्यार्थी आहे तो आता लेहच्या काउन्सिलमध्ये एज्युकेशन मिनिस्टर. कारण का की तो सेक्मॉल मध्ये आला, इथं वेगळ्या पद्धतीने त्याला ग्रूम केलं गेलं आणि मग त्यातनं जे त्याचे गुण बाहेर आले, समोर आले, त्याच्यातनं पुढं मग त्यांनी मुंबईत येऊन जर्नलिझमचा कोर्स केला. तो तिथं आता एक नावाजलेला पत्रकार आहे लेह लडाखमध्ये. आणि मग तो चांगला पत्रकार आणि ते प्रश्न जो तो समोर करत होता त्यातूनच तो वयाच्या 27व्या वर्षी तिकडचा शिक्षण मंत्री झाला. म्हणजे काउन्सिलचा एक लोकल पार्ट जो आहे त्यातला तिकडचा शिक्षण मंत्री झाला. म्हणजे एवढा एक्स्ट्रॉर्डिनरी बदल होऊ शकतो. म्हणजे दोष त्याचा होता का 5 वेळा नापास होता ना, तर त्याचा नव्हता, तो शिक्षण पद्धतीचा होता. तसंच ही जी हा जो आहे तो स्टॅन्झिन दोर्झाल, त्यांनी त्याचा कल जो होता तो थोडा फोटोग्राफी, फिल्म मेकिंग ह्याच्याकडे होता. पण आपल्या शिक्षण पद्धतीत ते कुठे येतच नाही ना. ती त्याची आवड ओळखून त्याला त्या पद्धतीने ग्रूम केला. आणि तो जो 10वीत 4 वेळा नापास झालेला आहे त्यांनी आता इंटरनॅशनल लेवलच्या फिल्म फेस्टिवल्समध्ये अवॉर्ड्स मिळवले. फ्रान्सला, भारतामध्ये, कॅनडामध्ये त्यांनी अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. जो 4 वेळा 10वीमध्ये नापास झाला. आणि ही थिनस कोरोल जी आहे तिने स्वतःचा व्यवसाय चालू केला. तिथं आता जे टुरिझम जे वाटतंय तर तिने स्वतःची ट्रॅव्हल कंपनी काढली आणि सगळ्या मुलींना नोकरी दिली. म्हणजे फक्त ऑल वुमन्स अशी ती ट्रॅव्हल कंपनी, सगळ्या महिला आहेत तिथे. ती 3दा नापास झाली होती 9वीमध्ये. आता हे शिक्षणाचं एक ओव्हरऑल बघितल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला सोनम वांगचूक, लडाख, सेक्मॉल म्हणलं की जे लक्षात येतं भारतभरात आणि जगभरात जे गाजलेले आहेत ते त्यांचा आईस तुपा हा प्रयोग. तो आईस तुपा जो आहे म्हणजे आर्टिफिशियल ग्लेशियर तयार करणं. कारण त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्लेशियर्स असून पण एकतर ते सध्या वितळत आहेत आणि असंही उन्हाळ्यात त्यांच्याकडे अजिबात पाणी नसायचं.
ही मोठी समस्या प्रत्येक गावामध्ये होती तिकडच्या लडाखच्या प्रत्येक गावामध्ये. म्हणजे फेब्रुवारीपासून पाणी संपायचं तर ते आता मे पर्यंत, जून पर्यंत, बऱ्याच ठिकाणी जूनच्या नंतर पण ते पाणी त्यांना वापरायला मिळतं. आता ह्याच्यामुळे झालं काय की त्यांनी 5,000 झाडं तिथं लावली. म्हणजे नुसतं आईस तुपा करून थांबले नाही तर त्याला जोडून 5,000 झाडं लावली आणि ती झाडं आता उत्तम प्रकारे वाढत आहे. म्हणजे हे जवळपास याला आता एक साधारण एक 4-5 वर्ष झाले या स्तूपाला. ती झाडं आता उत्तम प्रकारे वाढतायत आणि जगतायत. म्हणजे वाळवंटात आता ते म्हणजे हिरवगार व्हायला लागलेले आहे ह्या प्रयोगामुळे. तसं करतात ह्या त्याच्या प्रयोगाला रोलेक्स अवॉर्ड, जे अतिशय नावाजलेलं आंतरराष्ट्रीय अवॉर्ड आहे, ते मिळालं आईस्तूपाला. आणि ती जी काही रक्कम त्यांना मिळाली त्यातूनच पुढं मग हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह हयाल ह्याची त्यांनी स्थापना केली. म्हणजे त्याच्यावर काम करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे आता ते शाळा विद्यार्थ्यांसाठी सेकमॉल हे चालवतात. तर हयाल जे आहे ते एक युनिव्हर्सिटीच्या स्वरूपात असावं अशी ती कन्सेप्ट आहे. आणि म्हणजे 10वी नंतरचं पुढच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हयाल आहे, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख. त्याचा ओव्हरऑल एक युनिव्हर्सिटीचा प्लॅन येतो. त्याच्यात मुख्यतः काय आहे की स्कूल ऑफ बिझनेस असणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवसाय चालू करून तो सक्सेसफुली रन करायचा आणि त्यातनंच शिकायचं. स्कूल ऑफ बिझनेसमध्ये थेअरीचा पार्ट कमी असणार आहे. आताचं आधीचं जे हँड्स ऑन ट्रेनिंग आहे तर त्याच्यात मुख्यतः कसं आहे की 30% क्लासरूम आणि 70% प्रॅक्टिकल किंवा एक्सपेरिमेंट्स किंवा हँड्स ऑन ट्रेनिंग अशा प्रकारे. 30% क्लासरूममध्ये काय आहे, मुख्यतः इंग्लिश ग्रॅमर जे थोडं पुढच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना गरजेचं आहे, आणि मॅथमॅटिक्स हे मेनली शिकवले जातात. मग सायन्स आणि हे बाकी सगळं ते प्रयोगातूनच त्यांचं होत राहतं. तसंच इथंही व्यवसाय जो करायचा आहे, म्हणजे बिझनेस स्कूल जे आहे ते प्रत्यक्ष व्यवसाय करून त्यांनी शिकायचं आहे. थेअरी नुसतं क्लासमध्ये रट्टे मारून बिझनेस मॅनेजमेंट नाही शिकायची. तर दॅट इज स्कूल ऑफ मॅनेजमेंट. दुसरं जे आहे त्यांचं ते स्कूल ऑफ एज्युकेशन. आणि तिसरे ते स्कूल ऑफ टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी. टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढतंय तर तिथेही प्रत्यक्ष तुम्ही टुरिझम, जशी त्या मुलीने कंपनी चालू केली तसं ट्रॅव्हल कंपनी चालू करून प्रत्यक्ष अनुभव घेऊन किंवा होमस्टे मध्ये वगैरे असं प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकायचं, अशी ती कन्सेप्ट आहे हयालची. शेवटचे 1-2 स्लाइड. नुकतंच हयालला जे आपले संसदेची युनिव्हर्सिटी ग्रांट्स, म्हणजे त्याचं रेकग्निशन नाही मिळालेलं युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचं, UGCचं त्यांना अजून. आणि आपल्या संसदेचं जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची जी कमिटी आहे ती आता नुकतंच 14 डिसेंबरलाच, म्हणजे अजून महिना पण नाही झाला, 15 दिवसापूर्वीच त्यांनी व्हिजिट केली होती. दिग्विजय सिंग जे काँग्रेसचे MP आहेत त्यांच्या अंडर ही कमिटी आहे आणि त्यांनी व्हिजिट केली होती. त्यांनी काय म्हटलेलं आहे, the Parliament Standing Committee on Education says Sonam Wangchuk Sayal is doing exemplary work, should be given UGC recognition immediately. Ministry of Education should closely study the Hayal model, and Ministry of Education should consider how it can be replicated elsewhere through centers of innovation in education and other interventions. And they strongly recommended their concern over pending recognition of Hayal by UGC, की immediately तो दिला पाहिजे. आतापर्यंत का पेंडिंग ठेवलाय असा तो कन्सर्न त्यांचा होता. साधारण आपण शेवट्याकडे येतो. शेवटच्या 2 स्लाइड्स आहेत. जे सोनम वांगचुक अगदी आपल्या शहरी लोकांसाठी खास जे त्यांचा संदेश असतो तो इथं आहे. द अर्बनाइट्स नीड टू लर्न टू लिव्ह सिम्पली सो दॅट पीपल इन द माउंटेन्स कॅन सिम्पली लिव्ह. थँक्यू. सर ते आईस कसे प्रिझर्व करायला काय केलं, म्हणजे काय केलं त्यांनी? आईस तुपाची आयडिया काय म्हणजे? आईस तूप, हा आईस तुपाची जी आयडिया आहे म्हणजे वितळू नये म्हणून काहीतरी केलं असेल ना? तर काय सिंपल केलं? सायन्सचा वापर केला त्यांनी. सिंपल, कुठलाही हार्डकोर म्हणजे खूप एक्स्ट्रॉर्डिनरी टेक्नॉलॉजी वगैरे असं नाहीये. सिंपल सायन्स प्रिन्सिपल्सचा वापर केला आहे त्यांनी. काय केलं की उंचीवरचं जे पाणी आहे हां, ते गुरुत्वाकर्षणाने खाली आणायचं. हां, ते फोर्सने खाली येईल, ते पाईप मधनं फोर्सने खाली येईल. हां. पण ते खाली आलं की काय होतं, फोर्सने पाणी खाली आलं की काय होतं, समजा आपण वरनं इथं एकदम जोरात पाणी सोडलं की पाणी परत वरती जायचा प्रयत्न करतं. ते जे वरती जायचा प्रयत्न आहे ते त्यांनी कॅच करायचं आणि ते मग तिथं हवामान त्यावेळेस जे -डिग्रीमध्ये आहे त्यामुळे त्याचं ते हे होणार, स्नोमध्ये कन्वर्ट होणार किंवा आईसमध्ये कन्वर्ट होणार. आणि मग तो जो आईस कन्वर्ट झालाय तर तो मग टिकवायचा कसा, म्हणून ते स्तूपा जे म्हणलेलं आहे तर ते ऍक्च्युली कसं आहे की ते असं पिरामिड सारखा शेप आहे, त्याचा ट्रायंग्युलर शेप आहे. ट्रायंग्युलर शेपमुळं जरी सूर्य ऊर्जा असेल तरी ते वितळत नाही, कारण जो पृष्ठभाग जो आहे तो कमीत कमी सूर्याला हे राहतो, ओपन राहतो आणि त्यामुळे तो वितळत नाही आणि म्हणून ते पुढं कंटिन्यू होतं. आणि आतल्या बाजूने त्यांनी त्याला सगळं म्हणजे आतनं जी आहे ती सगळी पूर्ण सिस्टीम त्याला दिलेली आहे. आत त्याचं जाता येतं, त्या जर मी जे दाखवले त्याच्या फोटोमध्ये एक आतल्या भागाचाही फोटो होता. पण मुख्य
इतकी अगदी सिंपल कन्सेप्ट, हे पाणी उंचीवरनं खाली आणणं आहे फोर्समध्ये, त्यामुळे ते नॅचरली वरती जाणे आणि मग तिकडचं जे त्यावेळेस तापमान आहे त्यामुळे ते आईसमध्ये कन्वर्ट होणे आणि त्याला स्टोअर करणे. एवढं सिंपल फक्त लॉजिक्स त्यांनी वापरले, बाकी विशेष काही नाही. याचा व्हिडिओ आहे का? हा व्हिडिओ आहे, त्याचे व्हिडिओ आज आता वेळ कमी आहे पण मी लिंक्स जर तुमच्या सगळ्यांचं हे कॉन्टॅक्ट असतील तर एक व्हिडिओ मला आहे टू लिव्ह सिम्पलीचा पण एक व्हिडिओ दाखवायचा होता, पण आता वेळ झालेला आहे तर तो आणि स्तूपाचे ते तुम्ही गुगल जरी केलं ना तरी भरपूर व्हिडिओ आहेत. पूर्ण मंगचूकचे पण भरपूर व्हिडिओ आहेत आणि आई स्तूपाचे पण भरपूर व्हिडिओ आहेत. तरी जर सगळ्यांचे एकत्र काही असेल कॉन्टॅक्ट तर मी माझ्याकडे पाठवतो. आपण